सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई। गायत्रीजी, मी तुम्हाला थांबवत नाहीये, पण त्या दिवशी आबांच्या मित्रांचा गैरसमज झाला होता म्हणून ते असं बोलले तुम्हाला। सगळ्यांचा गैरसमज होईल असं नाहीये ना? गैरसमजाचा प्रश्न नाहीये मीरा। आपल्याकडे जेव्हा एखाद्या स्त्री आणि पुरुषाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं ना, तेव्हा त्यात फक्त संशय असतो आणि मला हे सगळं नकोय। खरं म्हणजे माझ्याबद्दल इतका गैरसमज झालेला असताना, त्या दिवशी इतके तमाशे झालेले असताना मी इथे येऊन राहिले हेच मुळी चुकतंय। नाही गायत्रीजी, तुम्ही आभाळवामध्ये कुठे राहताय? तुम्ही इथे जुन्या घरी राहता ना, मग काय प्रॉब्लेम आहे? हे घर कोणाचं आहे? विनायक रत्न पारखींचंच ना? मग मीरा, मला कळतंय तुला वाईट वाटतंय, पण मला सांग, लोक जेव्हा माझ्याबद्दल बाहेर वेडवाकडे बोलतील तेव्हा मला हे घर सोडून जावंच लागेल ना? मग आत्ता गेलेलं काय वाईट? नाही, मी नाही थांबू शकत इथे। गायत्रीजी, आता जरा मला बरं वाटतंय बघ। नाही म्हणजे सकाळपासूनचे दोन्ही सीन्स असे छान झाले नाही? 2 सीन्स? अहो हा तर फक्त ट्रेलर होता, अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे। पण काकू, तुम्ही जे काही बेरिंग पकडलं होतं ना, सॉलिड होतं। आता जरा हे काढते बाबा। बस 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 बस, काय करताय तुम्ही हे? काय करताय म्हणजे काय? सकाळी 6 वाजल्यापासून या गेटअप मध्ये मी। ए बाई, मला ना हे असं दिवसभर साडीत नाही राहता येतं। मला म्हणजे असं जीन्स, टी शर्ट्स किंवा मॅक्सिमम सलवार कमीज, हे या तुझ्या सासूच्या गेटअप मध्ये ना अगदी अनकम्फर्टेबल आहे। मी प्लीज अगदी थोडा वेळासाठी चेंज करते मी। नाही 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 काकू, असं करून चालणार नाही। हे बघा, तुम्ही जोपर्यंत ह्या घरात आहात ना, तोपर्यंत तुम्हाला ह्याच गेटअप मध्ये राहावं लागेल। काकू, एक छोटी चूक पण आपल्याला खूप महागात पडू शकते। प्लीज। आय एम सॉरी। बरं, मला आता सांग, पुढे काय करायचंय आपण? पुढे आता पुढचा प्लान, काकू तुम्हाला आता आराम करून चालणार नाही। आबांचं मन जिंकण्यासाठी तुम्हाला प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे। हो, सगळ्यात आधी तुम्हाला आबांच्या रूम मध्ये जायचंय, त्यांचे आभार मानण्यासाठी, अर्थातच शांती देवीच्या पद्धतीने। कसं आहे ना काकू, आता तुम्हाला क्षणभरही त्यांच्या नजरेसमोरून दूर व्हायचं नाहीये। करेक्ट काकू, तसं सगळंच आपल्या मनासारखं घडतंय, त्यामुळे आता तुम्हाला माझी सासू होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही। काय किती रडतेस? डोळे पुस। तुम्ही नका ना जाऊ, तुम्ही कुठे जा? हे बघा, तुम्ही कुठे काही बघितलं पण नाहीये, घर काही ठरलं नाहीये तुमचं। मी जेव्हा केव्हा प्रवासाला निघते ना, तेव्हा मी कधीच आधी ठरवत नाही। बिजली जिथे घेऊन जाईल तिथे मी जाते, आणि आत्ताही मी असं काही ठरवलेलं नाहीये। मग ठरवेपर्यंत तरी, हे बघा, तुम्ही खूप घाई करता असं वाटतंय मला, थोडं थांबा ना इथे। तू किती रडतेस? तुझ्याकडे बघून काय वाटतं माहितीये? सासरी भेटायला आलेली आई परत जाताना मुलगी जशी रडते ना, तसं चाललंय तुझं। डोळे पुस, डोळे पुस। मला असं भरल्या डोळ्यांनी निरोप दिलेला अजिबात आवडत नाही। हसत हसत गुड बाय केलं म्हणजे त्रास होत नाही, माहितीये का? मला वाटतं तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा गायत्रीजी, प्लीज। मीरा, मी निर्णय घेण्याआधी विचार करते, घेतल्यानंतर नाही।
अरे विदुलाजी, तुम्ही काही हवंय का तुम्हाला? मी इथे बसलं तर चालेल का? अहो विचारता काय, बसा ना. अशा पाहुण्यासारखा नका वागू. ईश्वर, तुमचं आपलं काहीतरीच. अहो म्हणजे शेवटी काहीही झालं तरी तुम्ही मालक आणि मी इथे तुमच्या आश्रयाला आलेली याचकच ना. छे हो, हे स्वतःला असं याचक वगैरे म्हणू नका. आमच्याकडे आलेला प्रत्येक जण हा अतिथी असतो. म्हणतात ना, अतिथी देवो भव. आणि तुम्ही स्वतःला पाहुण्या का समजताय? कॅश तुमची पुतणी आहे. हो हो, पुतणीचं घर असलं म्हणून काय झालं? मला ना उगीच आराम करत बसायला नाही आवडत. मी जेवढे दिवस इथे असेल ना, काही ना काहीतरी मदत करतच राहीन ना मी. हो. अगं बाई, आणि हे काय काय झालं? हो काय झालं काय? 3 सुना आहेत घरात, पण तरी स्वतःचा सदरा तुम्ही स्वतः शिवताय. जुनी सवय आहे माझी. माझीच काय, माझ्या मुलांना सुद्धा स्वतःची गोष्ट स्वतः करायची सवय आहे. आम्ही कुठल्याही छोट्या गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही. अहो पण शेवटी बायकांनीच बायकांची कामं करावी, कळलं ना? द्या बघू, द्या. हा काय तुम्ही, मी असताना तुम्ही करत बसले. खरं सांगू, एका धाग्यानं संपूर्ण घराला बांधून ठेवलेत तुम्ही. म्हणजे निखळणाऱ्या बटनाला ओढणारी सुई पण तुम्हीच झालात. पण असं असणं खरंच खूप कठीण असतं. हं, आणि तुमच्यासारखी माणसं मिळणं आता दुर्मिळच आहे. तुम्ही किती मोठ्या मनाने आणि सढळ हाताने मदत केलीत मला. तुम्ही जर आज माझी राहायची व्यवस्था केली नसती, कुठे गेले असते हो मी. इट्स ओके, इट्स ओके. शांत व्हा. काळजी घे स्वतःची. आणि ही किल्ली. गायत्रीजी, बाप्पा, का करतोयस तू असं? का? काय चुकलं माझं? काय कमी राहिली माझ्या हातून? पप्पा, माझं एकुलतं एक स्वप्न आहे हे, आणि तू असं पुसून का टाकतोय? माझ्या पूजेत काही कमी राहिली का? मला सांग. माझी एकच अपेक्षा आहे बाप्पा, गायत्रीजी निघून जात आहे तिथून. मला त्यांना थांबवायचंय, पण मी थांबवू शकत नाहीये. का असं करतोस तू? का? घ्या. थँक्यू. द्या, मी ते नाही ठेवते ना मी. अहो अहो अहो, काय करताय? हो, आज देवाच्या रूपात भेटला तो तुम्ही मला. नेहमी राहून राहून वाटतं मला कुठेतरी आहे तो. जेव्हा जेव्हा आमच्यासारख्यांना गरज भासते ना, तेव्हा तुमच्या रूपात येऊन उभा राहतो तो.
माझ्या प्रार्थनेत जर खूप ताकद असेल आणि माझ्या हेतूमध्ये चांगुलपणा आहे हे तुला वाटत असेल तर तू हे होऊ देणार नाहीस. तू काही कर, तू चमत्कार कर, तू जादू कर, पण हे होऊ देऊ नकोस. तेव्हा तूच काहीतरी कर रे. बापरे, काय झालं गाडीला? हे काय? स्टार्टच होत नाहीये. माय गॉड, काय झालं? स्टार्ट का होत नाही पण? बंद पडलीये. 2 मिनिटापूर्वीपर्यंत चालू होती. काय झालं काय कळतच नाही. स्टार्टच होत नाहीये. बिघडली? हो, बंद पडली म्हणजे बिघडलीच ना. इथल्या कुठल्या मेकॅनिकचा नंबर पण नाहीये माझ्याकडे. मेकॅनिकचा नंबर आमच्या डायरीत आहे. मी घेऊन येते पटकन. हा, पटकन पळत जा. पण तुम्ही जाऊ नका कुठे. अगं जाणार कशी? गाडी बंद पडली ना. जा जा, पळत जा, पटकन घेऊन ये. मला वेळ नाहीये. दादा, हे बघ, तू फार टेन्शन घेऊ नकोस. आम्ही दोघं आहोत ना. रडू नकोस. अहो, काय चाललंय तुमचं? काही नाही ग, कांदे चिरतोय ना, तेच चाललंय. अजून काय? छान बारीक चिरा. हा हो हो, बारीकच चिरतोय. हा. हे असे आहात तुम्ही? अरे नाही रे, त्याचं काय आहे, आपण तिघे एकत्र असलो ना की यांची सासू कशी घरात येऊ नये याचं डिस्कशन करतो ना. याचा अंदाज आलाय त्यांना. तुम्ही तिघं काय करता इथे? तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न. काय सध्या आम्ही गणपतीच्या सुट्टीवर आहोत ना, सो मी चहा करतोय, तो भाजी चिरतोय. बरं, ऐक ऐक, मेकॅनिकचा नंबर आहे का आपल्या डायरीत? हो आहे. बरं, काय नाव? उंदरे. उंदरे. हा, तुला एम मध्ये किंवा यू मध्ये सापडेल बघतो नंबर. बर बर, ओके ओके. 1 मिनिट, कुणाची गाडी बिघडलीये? पण तुला काय घेणं आहे कोणाची गाडी बिघडलीये का काय झालंय ते? इथे आपल्या डोक्याची गाडी जरा बंद पडलीये, त्याला जरा किक स्टार्ट करा. बरं बरं, आपण कुठे होतो मगाशी? उंदीर. सॉरी, या तिघांच्या येणाऱ्या सासू. एक गोष्ट लक्षात घ्या, या तिघी जणी एकत्र येऊन त्यांची सासू या घरात आणण्याचा जोरदार प्रयत्न करतायत युद्ध पातळीवर. बरोबर. आणि आपल्याला अशी लुटूपुटूची लढाई लढायची नाहीये. त्यामुळे जरा एखादा ठोस उपाय आपल्याला शोधला पाहिजे. करेक्ट. माझ्याकडे आहे. 1 मिनिट. तुझ्या डोळ्यात पाणी आहे म्हणून आम्ही वाटेल ते खपवून घेणार नाही. तुला आयडिया सुचू शकते? अरे खरंच आहे दादा, तुला खरंच सुचली का एखादी आयडिया? सांग. म्हणजे कसं आहे,
थोडी अभिलाषा टाईप आयडिया काय आहे ते सांग. राशी चक्राप्रमाणे. एक मिनिट, तू हे राशीचक्र थांबव आणि तुझ्या डोक्यात जे चक्र चाललं ना त्याच्याप्रमाणे बोल. हा हे बघ, एकतर ना अभिलाषा वहिनी एखाद्या घारीसारखी इकडे तिकडे घुटमळती, त्यामुळे तिला हे काही कळायच्या आत तू पटकन आम्हाला काय ते सांगून टाक. तेच सांगतोय. हे बघ कसं आहे, तुझ्या कॅशची रास आहे मीन, करेक्ट, आणि अभिलाषाची आहे कर्क. हो, त्यामुळे त्या दोघींचं एकमेकीशी पटत नाही. एक मिनिट, तू परत सुरू झालास, साधं बोल ना. तू बाहेर जा इथून, घालून दे रे. नको. ऐकणार आहेस? बोल. हा, तर काय माहितीये का, अरे आपण नेहमी ना शाण्यासारखं वागतो, खूप तर्क लढवतो, तत्व पाळतो. ते तू, आम्ही नाही. पण हारतो आपणच ना. हा, म्हणून आता हे सगळं काहीही करायचं नाही. आपण आता त्यांच्याशी पुरुषांसारखं लढायचं नाही. म्हणजे आपण आता आपल्या लढाईतली सगळी शस्त्र आयुध फेकून द्यायची आणि बायकांशी बायकांसारखंच लढायचं. म्हणजे काय लाटणं घ्यायचं? नाही रे, तसं नाही. मग कसं आहे माहितीये का, आपण ना त्यांच्यात भांडण लावून द्यायचं आपापसात. कसं आहे, सासू आणण्यावरून आधीच त्यांच्यात धुसफूस सुरू आहे ना, त्याला खतपाणी घालायचं. हो, कटकारस्थानं करायची आणि हा त्यांचा प्लॅन हाणून पाडायचा. तुम्हाला सांगतो, अशी वेळ यायला हवी की या घरात सासू नको पण यांना आवरा असं त्यांनी म्हणायला हवं. हो, बरोबर. पण ही भांडणं लावायची कशी? हो यार, आपल्याला असल्या गोष्टींचा काहीच अनुभव नाहीये दादा. ते तुम्ही माझ्यावर सोडा. ओके. या घरचा मोठा मुलगा आणि तुमचा मोठा भाऊ म्हणून हे कर्तव्य मी पार पाडणार. एक घाव दोन तुकडे. गायत्रीजी, केला फोन मेकॅनिकला. थँक्स. 15-20 मिनिटात येईल. तुम्ही मेकॅनिक येईपर्यंत इथेच उभ्या राहणार? म्हणजे घरी येता का? सासूबाई